नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज आपण नाश्त्यामध्ये किंवा अगदी पोटभरीच्या जेवणासाठी मस्त अप्पे आणि चटणी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. डाळ तांदळाचे हे पौष्टिक असे अप्पे केलेले आहेत. खूप छान जाळीदार आणि स्पंजी बनवून तयार होतात आणि चटणीची रेसिपी देखील खूप सोपी आहे. अगदी 10 मिनिटामध्ये मस्त चटपटीत अशी चटणी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. सर्वात अगोदर अप्पे करण्यासाठी ना इथे मी तांदूळ घेतलेले आहे. तर साधा हा रेशनचा तांदूळ आहे. तर तो इथे मी 3 वाट्या घेते. जर इडलीचा तांदूळ तुम्ही वापरत असाल तर तो सुद्धा घेऊ शकता. एकाच वाटीने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 3 वाट्या साठी इथे पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. त्यानंतर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. अर्धासा चमचा मेथीचे दाणे घातलेत. याने पीठ छान आमतं, फर्मेंट होतं. जास्त यामध्ये डाळी वापरलेल्या नाही आहे. फक्त हरभरा डाळ वापरून मस्त असे हे अप्पे तयार होतात. आता स्वच्छ हे डाळ तांदूळ आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर यात भरपूरसं पाणी घालून म्हणजे डाळ तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून हे आपल्याला साधारण कमीत कमी 4 ते 5 तासांकरिता किंवा 5 ते 6 तासासाठी सुद्धा ठेवू शकता. भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये हे अप्पे मी बनवते, त्यामुळे आदल्याच दिवशी हे भिजत टाकून घेतलं. एक साधारण 5 ते 6 तास झालेले आहेत. अगदी 4-5 तासांमध्ये सुद्धा तुम्ही हे डाळ तांदूळ दळू शकतात. जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त वेळ भिजवण्याची गरजसुद्धा पडत नाही. आता लागेल तसे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ घ्यायचे आणि छान बारीक वाटून घ्यायचं. गरज पडल्यास यामध्ये जे भिजवलेलं पाणी आहे तेच वापरायचं आणि छान स्मूथ असं हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत. जाडसर अजिबात ठेवायचं नाही. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे मी वाटून घेतलेलं आहे. जेवढं शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं. सर्व डाळ तांदूळ मस्त असेच वाटून घेतलेलं आहे बारीक आणि चमच्याने आता सर्व मिश्रण जे आहे ना, बॅटर जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ फर्मंट करण्यासाठी म्हणजे आंबवण्यासाठी मी छान बंद हव्याचा इथे स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, ज्यामध्ये हवा जाणार नाही, गारवा लागणार नाही. किंवा प्रेशर कुकरचासुद्धा वापर करू शकता. कुकरमध्ये तुम्ही ठेवू शकता पीठ आंबवण्यासाठी, मस्त आंबतं. आता हे रात्रभरासाठी मी ठेवणार आहे आंबवण्याकरता. त्यासाठी एक छोटंसं ब्लँकेट घेतलं आहे म्हणजे ऊब तयार होईल आणि गरमटपणामुळे छान हे पीठ जे आहे ना ते आंबून आपलं तयार होईल अप्पे करण्यासाठी. आता दुसऱ्या दिवशी हे खोलून दाखवते तुम्हाला. एक साधारण 13 ते 14 तासासाठी हे पीठ जे आहे ना ते छान अंबलं गेलेलं आहे. आणि याहीपेक्षा जर खूप जास्त दमट हवा असेल म्हणजे गरमपणा असेल ना, तर अगदी डब्याच्या बाहेरसुद्धा पीठ आंबून जातं, इतकं हे फर्मेंट होतं. तर बघा, खूप छान जाळी पडलेली आहे. अगदी हलकं फ्लफी असं हे बॅटर बनवून तयार झालं आहे. आता यामध्ये ना आपण जर तुम्हाला प्लेन अप्पे बनवायचे असतील तर फक्त मीठ घालू शकता. पण यामध्ये हलकासा मला तिखटपणा हवा आहे, त्याकरता 1 इंच आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि तिखट आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्या. मीठ घालून हे मी छान वाटून घेते. मिठामुळे पटकन मिश्रण जे आहे ना ते वाटलं जातं. हे वाटण तयार आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा हे वाटण आता ह्या बॅटरमध्ये टाकलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला कांदा टोमॅटो आवडत असेल तर ते टाकू शकता किंवा फोडणी करूनसुद्धा ह्यामध्ये घालू शकता. अप्पे बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे. साईडला ठेवून देऊयात. अगदी झटपट अशी 5 ते 10 मिनिटाच्या आत चटणी तयार कशी करायची हे मी तुम्हाला इथे दाखवते. त्यासाठी ओलं खोबरं न घेता सुकं खोबरं घेतलेलं आहे. ओलं नारळ बऱ्याचदा आपल्याकडे नसतं, त्यामुळे सुक्या खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्याचे स्लायसेस करून घेतलेत. डाळ नसेल तर फुटाणे घेऊ शकता. अर्धी वाटी त्याची सालं काढून घेतली आहे. तिखट आवडीप्रमाणे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 2 इंच आल्याचे तुकडे आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूरशी यामध्ये बारीक कोथिंबीर आपण टाकणार आहोत. जर पुदिना आवडत असेल तर 3-4 पानं पुदिन्याचे सुद्धा घालू शकता. आता हे अगोदर सुकंच आपण वाटून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. छान आंबट, गोड आणि तिखट अशी तिन्ही चवीची आपल्याला ही चटणी बनवायची आहे. त्याकरता यामध्ये आता दही घातलं. जराशी साखर टाकून छान एकदा फिरून घेते. आणखी यामध्ये मी दही टाकणार आहे, पण जास्त जर लिक्विड झालं तर चटणी व्यवस्थित बारीक होणार नाही. याकरता मी कमी दही अगोदर टाकलं आहे. आता आणखी अर्धी वाटी दही यामध्ये टाकले. दही मापात आंबटसर आहे. अति आंबट किंवा फारच कमी आंबट असं नाही आहे. तर त्या दह्याच्या चवीप्रमाणे आपल्याला साखरसुद्धा टाकून घ्यायची आणि छान हे स्मूथ वाटून तयार करून घ्यायचं आहे. तर चटणीचं मिश्रण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. झटपट त्याला फोडणी देऊन घेऊयात.
ह्या मिश्रणाला एकदा चाखून बघायचं. छान हलकंसं तिखट, आंबट आणि गोड अशी चव यायला हवी. अतिच आंबट किंवा अतिच गोड अशी आपल्याला चटणी नको आहे. आणि जर तुम्हाला जास्त आंबट किंवा गोड आवडत असेल तर त्यानुसार ह्या चटणीची चव तुम्ही ठेवू शकता. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. मोहरी घातली, जिरं छान तडतडलं आहे, मोहरी तडतडली आहे. कढीपत्त्याचे पाने घातले, तेही छान तडतडले. गॅस बंद केला. 2 चिमूट हिंग घातला आणि त्यावर ही आपली जी चटणी आहे ती टाकलेली आहे. फोडणी चटणीवर देण्यापेक्षा फोडणीमध्येच मी चटणी टाकली आहे आणि छान आता मिक्स करून घेते. मिक्सरला जराशी चटणी राहिली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखी ही चटणी जी आहे ना ती थोडीशी पातळसर केलेली आहे मी, कारण आप्यांबरोबर म्हणजे आप्याला ही चटणी लागल्या गेली पाहिजे इतपत ही आपल्याला पातळसर ठेवायची. पण जशी आवडत असेल तुम्हाला त्यानुसार याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, घट्ट किंवा पातळ. झटपट अशी बघितलं ना 5 मिनटाच्या आत चटणी आपली बनवून तयार आहे. आता इथे अप्पे तयार करायला घेऊयात. अप्पे पात्राला तेलाने छान ग्रीस करून घेतलं. बॅटर एकदा छान तळापासून हलवून घ्यायचं आणि यामध्ये अप्पे पात्रामध्ये ना साच्यांमध्ये आपल्याला 1-1 चमचाभर बॅटर टाकून घ्यायचं आहे. जर अप्पे कडक होत असतील, आतमध्ये त्यांना जाळी पडत नसेल ना तर आयत्या वेळेला तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनोसुद्धा घालू शकता. यामुळे छान जाळी पडते. पण यामध्ये सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे कारण आपलं पीठ छान आंबलेलं होतं. आता कडेने तेल सोडून 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि वरतून पुन्हा थोडंसं तेल लावून घेते आणि छान आता अप्प्यांची जी बाजू आहे ना ती आपण बदलून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे. दुसऱ्या बाजूने भाजताना झाकण ठेवण्याची गरज नाही आहे. मस्त सोनेरी लालसर खरपूस रंग आला आहे आणि खूप छान भाजून तयार झालेले आहेत. आता हे गरमागरम अप्पे काढून घेऊयात आणि चटणीबरोबर वाढायला घेऊयात. आदल्या दिवशीची जर पूर्वतयारी असेल ना तर हे पारंपरिक अप्पे खायला खूप छान लागतात आणि खूप मस्तसुद्धा होतात. सध्या उन्हाळा आहे, अजून तरी पीठ छान आंबतंय, फर्मेंट होतंय, तर नक्की ही रेसिपी करून बघा. आणि चटणीसुद्धा खूप सोपी दाखवली आहे पण खूप छान चवीला बनवून तयार होते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.